उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हलकी सुती कपडे सर्वात आरामदायक असतात। गंमत म्हणजे फॅशन इंडस्ट्रीमध्येही कॉटन फॅब्रिकवर बरेच प्रयोग केले गेले। विशेषतः महिलांना उन्हाळी हंगामात सुती फॅब्रिक सारख्या विविध प्रकारचे कपडे घालण्याचा पर्याय असतो। बाजारात आपल्याला कॉटन सलवार सूट पासून कॉटन साड्यांपर्यंत बरीच विविधता आढळेल। जर तुम्ही साडी प्रेमी असाल तर तुम्हाला कॉटन फॅब्रिक मध्ये साडीचे बरेच पर्याय बघायला मिळतील। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सुती साडीसह सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण ती कोणत्याही प्रसंगी घालू शकतो। आपल्याला स्टाईल करण्यासाठी योग्य टिप्स माहीत असणे आवश्यक आहे। कॉटन साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी ट्युनिक स्टाईल कोट ब्लाउज परिधान करू शकता, जो साडीशी जुळत असून त्यांना अगदी वेगळा लुक देतो। अशा प्रकारे सुती साडी टाकून आपण कोणत्याही दिवसाच्या पार्टीत सहभागी होऊ शकता। सुती साडीच्या प्रिंट आणि फॅब्रिकनुसार आपण ब्लाउज डिझाईन निवडावे। रॉ मँगो फॅशन लेबलची डिझायनर कॉटन साडीसह सैल चायनीज कॉलर ब्लाउज घालू शकता। आपणास पाहिजे असल्यास आपण कॉटन साडीसह कुर्ता ब्लाउज किंवा डिझायनर ब्रोकेड ब्लाउज देखील घालू शकता। या प्रकारच्या ब्लाउज डिझाईनची निवड करण्यापूर्वी साडीचा नमुना कोणता आहे ते नक्की तपासून बघा। उन्हाळ्याच्या मोसमात आपण जड दागिन्यांऐवजी हलक्या वजनाचे दागिने निवडावेत। यासाठी आपण चांदी किंवा ऑक्सिडाइज दागिने घालू शकतो। सुती साडी बरोबर तुम्ही कागदाचे दागिने घालू शकता। मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच डिझायनर पेपर ज्वेलरी मिळतील। जर आपल्याला सोन्याचे दागिने घालायचे असतील तर आपण पातळ सोन्याच्या साखळ्या किंवा पेंडंट घालणे चांगले। भारी सोन्याचे दागिने परिधान केल्याने आपल्या कॉटन साडीचा लुक खराब होऊ शकतो। जर आपण हलकी शेड आणि ओले कॉटन साडी घातली असेल तर किमान मेकअप करा। जर आपण गडद सावली आणि भारी भरतकाम किंवा चंदेरी रेशीम सुती साडी परिधान केली असेल आणि आपल्याला रात्रीच्या पार्टीत सहभागी व्हायचंय तर आपण काही गडद मेकअप करू शकता। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या कॉटन साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।